नाशिक रोडच्या मनपा विभागीय कार्यालयात नुकतीच प्रभाग मासिक सभा प्रभाग सभापती रमेश धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी नगर सचिव संजय नेरकर, विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन तसंच विविध विभागांचे अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते। सभेदरम्यान प्रभाग क्रमांक 17च्या नगरसेविका प्रमिला कैलास मैन यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्यांवर प्रशासनाचं लक्ष वेधत अधिकाऱ्यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। प्रभागात नियमित तसंच मुबलक पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर रस्ते, खड्डे, पाणी पुरवठा, आरोग्य आदी मूलभूत सुविधांबाबत वारंवार प्रश्न उपस्थित करूनही संबंधित विभागांचे अधिकारी नगरसेवकांना समाधानकारक उत्तरं देत नाहीयेत। उलट उडवाउडवीची तसंच टाळाटाळ करणारी उत्तरे देऊन लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप नगरसेविका प्रमिला मैन यांनी सभेत केलाय। तसंच प्रभागात बसवण्यात आलेले स्पीड ब्रेकर अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून अवघ्या 15 दिवसांतच ते मोडकळीस आल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलंय। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेले स्पीड ब्रेकरच निकृष्ट दर्जामुळे निष्प्रभ ठरत असून यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे। निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीनं कारवाई करण्यात यावी तसंच सर्व स्पीड ब्रेकर दर्जेदार पद्धतीनं पुन्हा उभारण्यात यावे अशी ठाम मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत प्रशासनानं केवळ आश्वासनं न देता ठोस कृती करावी, लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांची तात्काळ दखल घेऊन विकास कामांचा दर्जा सुधारावा अशी अपेक्षा सभेत व्यक्त करण्यात आली। म्हणजे आजची अवस्था अशी आहे, रस्त्याचे खड्डे बोला, पाणी बोला, आरोग्य विभाग बोला, प्रत्येक पशुवैद्यकीय विभाग बोला, सर्वांचं बोलून झालेलं आहे। याच्या बाबतीतच आपण बैठक आता पत्र तयार केलं। 2 वर्षापासून सर माझ्या वैयक्तिक टँकर झाला, एक फोन आला माझे 2 टँकर सर, मी पाणी विभागाचा अर्ध्यावरती काम करून घेते माझ्या प्रभागात सर, आणि मला अपेक्षा आहे सर का की नागरिक आहे ना सर त्रस्त आहे, ते वारंवार आम्हाला बोलवतात, एकतर पाणी येत नाही तर त्यांना पाणीपट्टी भरायची, आणि आज आपण अधिकारी तुमचा पगार होतो दिसत नागरिक ज्या खुर्चीवर तुम्ही बसलाय तुम्हाला पगार होतो हे केवळ नागरिकांच्या टँकर देत नाही का ते तुम्हाला? नाशिक महापालिकेचे टँकर देत नाही का सर? त्यांना एवढे त्यांच्याकडे एक्सक्यूज असतो टँकर मालिका नागरिकांच्या फोनवर ते तर जातच नाही सर, पण आम्ही नगरसेवक वैयक्तिक फोन केला तिथपर्यंत ते पाईप नाही जात, फोन नॉट रिचेबल असणार आहे। आज काय तर तो बाहेर गेलेला सर खूप यांच्याकडे खूप उत्तर असतं सर देण्यासाठी, पण मी आज सर्वांना सरची पर्सनली रिक्वेस्ट करते, जो तुमचा पगार होतो सर आपण बांधले त्यांच्या समस्या आपण सोडवतो। मी तर आज अशी अवस्था झाली सर, रस्त्यांवरती खड्डे आणि त्या खड्ड्यात पाणी आहे सर, त्याच्यात नागरिकांचे ऍक्सिडेंट होत आहे, मृत्युमुखी पडत आहे, पण घरामध्ये नळाला पाणी आलं पाहिजे, ते नळाला पाणी येत नाही सर, हे खूप मोठं दुर्दैव आहे। आणि नागरिकांच्या प्रश्नाचं उत्तर सर आपण सभा होतो इथे, सभा नाशिक रोड सभा होती, महासभा होती सर, एक दिवस असं येईल की जेव्हा सभा आपल्या महापालिकेच्या इथे भरेल, म्हणजे मला असं वाटतं रबर तिथपर्यंत काढलं पाहिजे की ते सोडल्यानंतर आपल्याला लाभलं नाही पाहिजे सर। आपण पिण्याच्या पाण्याचा विषय गांभीर्याने घेतलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी स्पेशल बैठक ती पाण्याच्या बाबतीतच करते, आणि ऑलमोस्ट आता सर्वांनी प्रत्येक मुद्दा तर मांडलाय, पण मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छिते सर्वात महत्त्वाचा समस्या म्हणजे आपण मूलभूत गरज आपली पाणी, त्यावर मी मागच्या वेळेलाही बोलले, पाणी हा सर्वात म्हणजे दिवसाची सुरुवातीपासून ते एंडपर्यंत आपल्याला पाणी लागतं, आणि सर नाशिक रोडसाठी मी नेहमी पण आयुक्त मॅमला भेटते किंवा नागरिकांना साहेबांनाही भेटते, तेव्हा मी फक्त प्रभाग 17 म्हणून नगरसेविका म्हणून नाही जात, नेहमी मी तिकडे जाते तर पूर्ण नाशिक रोडला आम्हाला वाढीव पाणी द्या म्हणून असा मुद्दा त्यांच्यासमोर मांडते। पण मग मला असं वाटलं की आमचा अभ्यास कमी असेल, आम्ही नवीन नगरसेवक आहोत, पण जेव्हा इथे सर्व अनुभवी नगरसेवक जर एखादा प्रश्न विचारता अधिकाऱ्यांना, आज मी एक विभागाच्या संदर्भात नाही बोलणार, प्रत्येक विभागाकडनं आपल्याला म्हणजे एकदम फनी ॲन्सर मिळतं। मला असं वाटायचं आम्ही नवीन आहे, आम्ही काहीतरी त्यांच्या चुकीचे प्रश्न विचारू, मग काहीतरी आमचा हसून पण हे स्वतःचा हसू करून घेता येईल। एक तर यांनी 4 वर्षात काय कामं केली आहे ह्याचं यांच्याकडे कसलाही उत्तर नाही आहे। आज आम्ही नगरसेवक प्रत्येक विभागावरती विचार करतो, जी समस्या आम्ही तिडकीने त्यांना सांगतो, पण सर असं होतं की जसं काय नाही वैयक्तिक आमचं काम मागतो, एवढा पाठपुरावा करावा लागतो आम्हाला यांच्याकडे। तर सर मागच्या 4 वर्षात यांनी काय काय कामं केली असं नाही, आम्ही नवीन आहे पण जुन्यांकडेही सगळी माहिती आहे, आणि आमच्या
जेवढे प्रश्न आम्ही नगरसेवक तुम्हाला विचारतो इथे सभागृहामध्ये, असे नागरिकांना कित्येक प्रश्न असतील, त्यांनी कोणाला विचारायचे. सर, कालचा प्रसंग आहे प्रभाग 17 मधला. आम्हाला 14 नगरसेवकांना पाण्यासाठी बोलावण्यात आलं. माझ्या प्रभागात मी मागच्या वेळेला पण सांगितलं सर, म्हणजे 10 ते 15 मिनिटे पाणी नसतं, ठराविक प्रभागात पाणीच येत नाही नगरामध्ये. तर कालचं पुष्पकनगरमध्ये सगळे 4 दिवस झाले पाणी नाही. तिथले नागरिक किती मोर्चे घेऊन आले होते. त्यानंतर आम्हाला सर्वांना बोलवलं तिकडे. असं नागरिक खूप त्रस्त. मला असं वाटतं आपण स्मार्ट सिटीचं स्वप्न बघतोय किंवा आपण विकास प्रगती या गोष्टीवर बोलतोय, पण ते तर कुठे हरवले माहित नाही सर. पण मी सर्वात महत्त्वाचा प्रश्न मार्ग म्हणून त्यांना मीटिंग आपण तिथे घेतोय आपण. त्या ठिकाणी त्यांना मीटिंग आपण बोलवणार. आणि सर, दुसरा प्रश्न असा आहे माझा की सातत्याने आम्ही फॉलो करू. जे कॉलनी रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर मागवले ते आले, पण सर ते गेल्या म्हणजे आल्यानंतर 15 दिवसावर ते निघून जात आहे. तर मी वारंवार त्यांना फोनही केला आहे, बाबू साहेबांना पण, बांधकाम विभागाला पण, की त्याची क्वालिटी चांगली नाही, त्याचा उपयोग अजिबात नाही सर. आणि प्रत्येक विभागाकडे सर भरपाई घेतली पाहिजे सर. धन्यवाद सर, बोलण्यास संधी दिल्याबद्दल. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.